नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 6.5 बरोबर आहे सांख्यिकी या चॅप्टरचा बघितला होता. आता या लेक्चरमध्ये आपल्याला सराव संच 6.6 म्हणजे आपला जो शेवटचा सराव संच आहे तो आपल्याला संपवायचा आहे. ठीक आहे. सो तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे सर्वांना, सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे येणारे व्हिडिओज नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. ठीक आहे. सो आता बघा आपल्याला सराव संच 6.6 मध्ये बघायचे काय सांख्यिकी या चॅप्टरमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं बघा वृत्तालेख म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये पाय डायग्राम म्हणतात. आता याचा यूज कशासाठी होतो हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही, ग्राफ म्हणजे याची आकृती बघितली कीच कळालं असेल बरोबर आहे की नाही. हे तुम्हाला भूगोलामध्ये जास्त आहेत बघा बरोबर आहे. सो अशा खूप साऱ्या गोष्टी भूगोलामध्ये बघितल्या असतील, विज्ञानमध्ये बघितल्या असतील, ज्याचा की वृत्त आलेखनी तुम्हाला काहीतरी दाखवलं जातं. जसं इथं काय सांगितलं बघा की तुम्हाला माहिती आहे आपल्या पृथ्वीवर 29% जमीन आहे आणि 70% काय बरं पाणी आहे बरोबर आहे की नाही. तसंच जर तुम्ही आपल्याला ऑक्सिजनबद्दल बघितलं तर 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे आणि 1% इतर वायू आहे बरोबर आहे. सो असं तुम्हाला ते ग्राफिकली दाखवता येतं. मग हे सगळं कशामुळे पॉसिबल झालं बरं दाखवण्यासाठी, ते हे वृत्त आलेखामुळे पॉसिबल झालं. म्हणजे वृत्त आलेखामध्ये काय होतं बरं, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवता येतं. म्हणजे जे चित्र बघितलं की लगेच कळतं अरे कशाचं प्रमाण जास्त आहे कशाचं कमी आहे. सो आता आपल्याला त्याचाच वापर करून सराव संच जो आहे आपला तो आपल्याला काय करायचा आहे सोडवायचा आहे. सो त्यापूर्वी बघा आपल्याला काय करायचंय की एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे आता वृत्तालेख काढायचा म्हणजेच काय काढायचं बघा आपल्याला. ठीक आहे. आपल्याला एक वर्तुळ काढावं लागेल आणि त्या वर्तुळामध्ये कुणाचं प्रमाण किती आहे आपल्याला हे काय करावं लागेल सांगावं लागेल. ठीक आहे. कुणाचं किती प्रमाण आहे हे आपल्याला सांगायचंय. सो त्याच्यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं बघा की वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप जर काढायचे असतील तर हे लक्षात ठेवा सूत्र. वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप बरोबर काय असतं बरं, त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या, म्हणजे सर्व घटकांची बेरीज करायची आणि वरती तुम्हाला कुणाचं काढायचं. समजा तुम्हाला सांगितलं सायन्स या विषयाचं काढा तर तुम्ही काय करणार, सायन्सची संख्या किती आहे त्या लिहिणार भागिले मग बाकी जेवढे विषय दिले त्या सगळ्या विषयांची बेरीज करायची. ठीक आहे. त्याला भागिले तेवढं करायचं गुणिले 360 करायचं तर तुम्हाला सायन्स या विषयाचं काय येईल बरं, कोन माप येईल की किती अंशाचा कोन त्याच्यामध्ये तयार झालेला आहे. सो हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि याच्यावरूनच आपल्याला काय करायचे प्रश्न काढायचे. ठीक आहे. किंवा प्रश्न आपल्याला सोडवायचे. तर चला जाऊया आपण प्रश्न क्रमांक 1 कडे आपल्या 6.6 मध्ये. आता सोडवायचं कसं काय ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. आता बघा ऑलरेडी आपण याच्या जास्त डिटेलमध्ये याच्यामुळे जात नाही. बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे की सर लवकर सिलेबस वगैरे संपवा. ठीक आहे. लवकर लवकर व्हिडिओ घ्या. सो डिटेलमध्ये वाटल्यास आपण एखाद्या दिवशी याचं डिस्क्रिप्शन सगळं देऊया व्यवस्थित की काय असतं काय नाही. सध्या आपण सराव संचकडे जाऊया कारण की बघायला गेलं तर सांगायला खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, पण त्या गोष्टी ऐकण्याची सध्या तुमची मानसिक स्थिती नसते. कारण की आता तुम्हाला फक्त वाटतं की 10वीला मार्क्स चांगले भेटायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्या मागचं बेसिक नॉलेज वगैरे या गोष्टी सध्या तुम्हाला मॅटर करत नाहीत. याचा वापर तुम्हाला नंतर होईल पण ते तेव्हा तुम्हाला कळेल की आपण बेसिक गोष्टी मिस करत आहोत. ठीक आहे. सो थोड्याशा बेसिक गोष्टी पण लक्षात ठेवत जा, त्या पण फार गरजेच्या असतात पुढे चालून. सो चला आपण जाऊया. आपल्याला केंद्रीय कोनाचे माप काढायचे. तुम्हाला काय दिले बघा, एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढायचा आपल्याला. वृत्तालेख काढायचा आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा बघा तुम्हाला वयोगट दिला असेल, व्यक्तींची संख्या दिली असेल, तुम्हाला केंद्रीय कोनाचे माप काढायचे. आता कसे काढायचे बरं सांगतो मी. पहिल्यांदा काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. किती येते बेरीज बघा, 5 आणि 5 10 बरोबर आहे. हातचा आला 1. सो 8 आणि 2 10 बरोबर आहे. 10 आणि 6 किती होतील बरं 16. 16 आणि 3 19 आणि जो हातचा आलेला एक 20 म्हणजे किती झालं बरं हे 200. सो या सगळ्यांची पहिल्यांदा काय करायची आपल्याला बेरीज करायची. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय करायचं बरं, आता तुम्हाला प्रत्येकाचं काढायचं आहे. 20 ते 25 या वयोगटातील संख्या काढायची आहे. तर सगळ्यात काय करायचं, त्या संख्या किती आहेत बरं 80 आहे. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं इथं बघा, इथे तुम्हाला 80 भागिले किती आहेत बरं, टोटल संख्या किती आहेत 200. तुम्हाला याचं काढायचं तर याला वर लिहायचं, टोटल संख्या किती आहे 200, त्याला 200 ने भागायचं आणि गुणिले इथं 360 करायचं. किती करायचं गुणिले 360. लक्षात येते. आता याला भाग द्या बघा. इथे हे 0 कट करा, हे इथे 0 कट होईल, इथे हे 0 कट करा, इथे हे 0 कट होईल बरोबर आहे. आता 2 नी जर 8 ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं 4 चा. सो 4 गुणिले तुम्हाला किती करायचं 36. लक्षात आलं काय काय केलं आपण. तुम्ही असं बेसिक इकडे कच्चं म्हणजे प्रॅक्टिससाठी करू शकता. नंतर तिथं डायरेक्ट तुम्ही काय करणार उत्तर लिहून काढणार किती येतं ते. ठीक आहे. सो आता यांचा गुणाकार केला तर किती येईल बघा, 6 चौक 24 बरोबर आहे. त्याच्यानंतर उरले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 किती होतील बघा 14 बरोबर आहे. सो याचं जे उत्तर काढायचं होतं ते आपल्याला किती येईल 100
44 डिग्री. कारण की कोणाचे माप काढतोय. माप म्हणजे काय, त्याच्या वरती काय लिहावं लागेल चिन्ह आपल्याला, डिग्रीचं मापाचं चिन्ह लिहावं लागेल कोण, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय दुसरं, आता दुसऱ्यामध्ये पण तसंच करायचं. काय करायचं बरं, 60 त्याला भागिले किती आहे बरं, टोटल संख्या किती आहे 200, त्यांना गुणिले किती करायचं बरं 360. प्रत्येक वेळेस 360नेच गुणायचं. बघा आत्ताच आपण सूत्र बघितलंय की प्रत्येक वेळेस 360नेच गुणायचं, खाली सगळ्या संख्यांची बेरीज आणि वरती कुणाचं काढायचंय, फक्त ती संख्या लिहायची. आपल्याला काढायचं कुणाचं बरं, 60चं काढायचंय, म्हणजे 25 आणि 30 या वयोगटातील मुलांचं काढायचंय. सो तेच लिहावं लागेल. इथे बघा हे शून्य कट करा, हे शून्य कट करा, इथे शून्य कट करा, इथे शून्य कट करा. आता 2नी 6ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बरं, 3चा, बरोबर आहे. सो इथे 3 गुणिले किती करायचे तुम्हाला, 36. ठीक आहे. सो 6 त्रिक 18, हातचा आला 1, 3 त्रिक 9 1 10. म्हणजे इथे किती यायला पाहिजे बरं तुमचं उत्तर, इथे यायला पाहिजे 108. आणि त्याच्यावरती काय लिहायचं, डिग्री. लक्षात येते. त्याच्यानंतर त्याच्या पुढची घ्या बरं, किती आहे 35, त्याला पण भागिले किती करायचं बघा, 200 गुणिले 360. इथे परत हे शून्य कट करा, इथे हे शून्य कट करा. ठीक आहे. परत आता किती झालं बघा, तुम्ही प्रॅक्टिससाठी इथे लिहू शकता. किती येईल बरं, 35 त्याला भागिले 20 गुणिले किती बरं 36, याला 5नी भाग दिला तर 5 चोक 20 होतील, बरोबर आहे. आणि इथं 7 5 किती होतील 35. परत इथं 4नी भाग दिला तर 9 चोक किती होतील इथं 36. आणि 9 गुणिले 7 गेलं तर 9 7 63, बरोबर आहे. सो इथे किती यायला पाहिजे 63 डिग्री. लक्षात आलं काय काय केलं आपण, ते कसं कसं काढले. त्याच्यानंतर आता राहिलं 25. सो 25 भागिले किती करावं लागेल, 200 गुणिले 360. इथे पण तसंच बघा, हे शून्य कट करा, हे शून्य कट करा, बरोबर आहे. वर किती राहील बघा 25, खाली किती राहील बघा 20 गुणिले 36. आता याला जर तुम्ही 5नी भाग दिला तर 5 चोक 20 होतील, 5 5 25, परत 4 9 36. सो 9 5 किती येईल इथं 45 डिग्री. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर यायला पाहिजे 45 डिग्री. लक्षात आलं काय काय केलं. तुम्ही इथं असं कच्चं करू शकता वर्क आणि मग तिथे लिहू शकता. ओके ठीक आहे. सो आता आपण जाऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे. आपल्याला काढायचा होता वृत्तालेख, तर कसा काढला जातो आपण ते बघू. तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या किमती येणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा ह्या किमती तुम्हाला यायला पाहिजे. कसं काढलं का आलं, हे तुम्हाला 2 दिलेले असतील, इथं काहीतरी नाव दिलेले असतात असं पण होऊ शकतं. म्हणजे इथं तुम्हाला सायन्स मॅथ फिजिक्स केमिस्ट्री असं पण दिलेलं असेल, किंवा इथं काहीतरी तुम्हाला ज्वारी गहू बाजरी वगैरे असे काहीतरी नाव दिले असतील. इथं तुम्हाला नंबर दिलेले असतील, या सगळ्यांची बेरीज करायची वारंवारताची, आणि त्या जी बेरीज येईल त्या बेरजेचे जेवढा पण नंबर येईल त्याने काय करायचं बरं, पहिल्याला डिवाइड करायचं गुणिले 360 तर त्याचा तुम्हाला अंश येईल. त्याच्यानंतर दुसऱ्याला डिवाइड करायचं आणि गुणिले 360 करायचं, त्याचा तुम्हाला कोण भेटेल. तिसऱ्याला पण तसंच करायचं, चौथ्याला पाचव्याला जेवढे असतील सगळ्यांना करायचं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही कसं बघणार, तुम्ही या चारींची बेरीज करायची. 4 असतील 5 असतील 6 असतील, या सगळ्यांची बेरीज तुम्हाला 360 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे 360. जर यांची बेरीज 360 आली तर तुमचं उत्तर बरोबर आहे, नाही आली तर समजायचं कुठंतरी तुमचं चुकतंय. लक्षात येते. ठीक आहे. सो तुम्ही या सगळ्यांची बेरीज करा. बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, बरोबर आहे. 12 आणि 8 किती होतील 20. सो 0 आला, हातचे आले 2 4, 6 आणि 4 10, बरोबर आहे. 10 आणि 4 14, 14 आणि 2 16, 6 हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 360 येते. तुम्ही चेक करून बघा त्यांची बेरीज 360 यायला पाहिजे. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काढायचं काय बरं, तर आता तुम्हाला काढायचा वृत्तालेख. कसा काढतात बरं, तर मी सांगितलं बघा आत्ताच तुम्हाला वृत्तालेख जो काढायचा आहे तुम्हाला तो असावाला काढायचा आहे. मग आता आपण काढूया, चला कसा काढणार बघा. तर पहिल्यांदा तुम्ही काय करणार, वर्तुळ काढणार. ठीक आहे. सो आपण पहिल्यांदा काढूया एक वर्तुळ. चेक करा, पहिल्यांदा आपण काढलं एक वर्तुळ. ठीक आहे. आता काय करायचंय, तुम्हाला एक कुठून तरी त्याची किंमत सुरुवात करायची. आता किती सेंटीमीटरचं किंवा किती त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचं काहीही बंधन नाहीये. तुम्ही किती त्रिज्या घ्या आणि त्याचं वर्तुळ काढा. ठीक आहे, काही बंधन नाही. खूप मोठा पण नाही काढायचा, खूप छोटा पण काढायचा नाही. एक मीडियम काढायचा, आपल्या बांगडी एवढा वगैरे काढला तरी पण चालतो. आता काय करायचं, इथून तुम्हाला एक लाईन ओढायची बघा. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला कोनमापक ठेवायचं. तुमचं कोनमापक सगळ्यांना माहिती आहे बघा, असं असतं. इथं तुमच्या संख्या असतात, बरोबर आहे. इथं इकडं अशा सगळीकडे संख्या असतात, सगळ्यांना माहिती आहे बघा कोनमापक असा असतो. सो तो इथं ठेवायचा आणि इथं ठेवून तुम्हाला मोजायचं. पहिल्यांदा किती घ्यायचं बरं, 144 डिग्री. तर सगळ्यांना माहिती आहे बघा, इथं कोनमापक ठेवलं तर काय होईल बरं, 0 1 2 3 4 5 6 7 8, इथं किती असेल 90. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. सो 90च्या पुढे थोडंसं गेले तर इथं कुठंतरी काय असायला पाहिजे, 144 असायला पाहिजे. चेक करा, इथं किती असायला पाहिजे, 144. तुम्ही तुमच्या कोनमापक ठेवून बघा कुठे येतो. थोडासा मागं पुढे आला तरी चालतो, तो 144 इथं येईल कुठेतरी. आता हे कोण आहे बरं, किती वयोगट आहे बरं, 20 ते 25 जणांचं, म्हणजे 20 ते 25 या वयोगटातली संख्या आहे. किती आहे बरं, 144 डिग्री. आता मला सांगा 25 ते 30 मध्ये किती सांगितलं बरं, 108. आता तुम्ही कोनमापक इथे ठेवणार.
लक्षात येतं. आणि इथून तुम्ही मोजणार परत कुठपर्यंत जायचं बरं, 108 पर्यंत. आता इथं कुठंतरी तुमचा 108 यायला पाहिजे. तुम्ही चेक करा कुठंतरी मागं पुढे येईल. सो हे होईल तुमचं बघा 108. लक्षात येते, हे तुमचं यायला पाहिजे बघा 108. आता याच्यात किती वयोगट सांगितलं बरं, 25 ते 30 वयोगट सांगितलं बघा, 25 ते 30. आता त्याच्यानंतर किती सांगितलं बरं, 63 अंश. हे काढायचं तुम्हाला, लक्षात येते का, हे वालं काढायचं आहे. त्याच्यानंतर किती येते, 63 अंश. परत इथे ठेवा आणि इथून मोजा परत 63 अंश. तर तुमचं 63 अंश इथं कुठंतरी येईल. तुम्ही चेक करा कुठंतरी यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हे वयोगट किती सांगितलं बरं, 30 ते 35 सांगितलंय. ठीक आहे. आता राहिलं कोण बरं शेवटचं, 45. तर ते मोजायची गरज नाही, तुम्ही मोजलं तरी चालतं, नाही मोजलं तरी चालतं. ते किती आहे, 45. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. सो हे किती आहे, 35 ते 40. शेवटचं तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतं. का, कारण ते उरलेलं तेवढंच असेल ना. तर तुमचा ग्राफ असा यायला पाहिजे. लक्षात आलं. ग्राफ म्हणण्यापेक्षा वृत्तालेख जो आहे तुमचा तो असा यायला पाहिजे. सगळ्यांना क्लिअर आहे काय काय केलं आपण. पहिल्यांदा एक वर्तुळ काढायचं. ठीक आहे. आणि वर्तुळामध्ये तुमचा जो कोन आलेला आहे तो कोन प्रत्येकाचा काढायचा. पहिल्यांदा एकाचा काढला, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. पुढे असतील तर पुढे पण काढत राहायचं. 5, 6, 7 जेवढे असतील तेवढे आपल्याला काढायचे. क्लिअर आहे सगळ्यांना, एकदम सोपं होतं. ठीक आहे. चला आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. आता 2 मध्ये पण तसंच दिले, फक्त इथं वय दिले नाही, तिथं काय दिले, विषय दिले. तुम्हाला म्हटलं ना इथं काही पण असू शकतं. आता विषय दिले, आता यांची बेरीज करा बघा किती येते. इथं यांची बेरीज किती येते बरं, इथं सगळीकडे 0 0 0 येतं, 0 येईल बरोबर आहे. तर हे 5 आणि हे 5 किती झाले बरं, 10. किंवा 8 आणि 7 किती होतील, 15. 15 आणि 5 किती होतील बरं, 20. 20 आणि 5 25 बरोबर आहे. 25 आणि 5 किती होतील बरं, 30. इथे एक दिला तर किती झाले, 40. सो इथे यायला पाहिजे 400. चेक करा यांची सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 400. हे 50 आहे, 50 आहे बरोबर आहे. सो 50 आणि 50 किती होतील, 100. 100 आणि 70 किती होतील, 170 बरोबर आहे. त्याच्यात परत काय करा, 80 ॲड करा. ठीक आहे. सो 150 म्हणजे 200 होतील. परत 90 ॲड करा आणि परत त्याच्यामध्ये काय करा, 60 ॲड करा. सो टोटल किती यायला पाहिजे, 400. चेक करा. 0 5 8 आणि 7 15. 15 आणि 5 20. 20 आणि 9 29. एक दिला तर 30 आणि 5 आणि 5 10 बरोबर आहे. 400 येतं. आता काय सांगितलं बरं तुम्हाला, पहिलं काढायचं असेल तर काय करायचंय, तर पहिली संख्या लिहायची, त्याला भागिले टोटल किती आले बरं तुमचे 400. त्याला गुणिले किती करायला सांगितलं, 360 करायला सांगितलं. त्याला गुणिले किती करायला सांगितलं, 360. तर असं करायचं. लक्षात येते. सो आता काय होईल बरं, इथं इथं तुमचं हे 0 आणि हे 0 काय होईल, कट होईल. लक्षात येते. सो थोडंसं मी पेन चेंज करतो मी इथे. एक मिनिट. ठीक आहे, असं जाऊ द्या. येत नाही, आय थिंक मला वाटतं काही इश्यू असेल, बघू नंतर. ठीक आहे. सो आता काय झालं बघा, इथे एक 0 कट करा. ओ सॉरी, इथे एक 0 कट करा बघा, इथे एक 0 कट करा बरोबर आहे. आता परत 4 ने याला भाग द्या, 4 9 36 होतील बरोबर आहे. सो 9 गुणिले 5 केलं तर किती येईल बरं, 45 येईल. सो पहिले येईल 45 डिग्री. चेक करा. आता दुसरं कोण आहे बरं, 70. त्याला भागिले परत 400 करा बघा. त्याला गुणिले किती करा बघा, 360. 0 0 कट करा, हे 0 हे 0 कट करा. 4 ने 36 ला भाग द्या, तर 4 9 36 होतील बरोबर आहे. आणि 9 7 63. तो इथं पण 63. लक्षात येतं. त्याच्यानंतर बघा 80 भागिले 400 करा, त्याला गुणिले 360 करा. ठीक आहे. सो हे 0 हे 0 कट होईल, हे 0 हे 0 कट होईल. परत 4 ने जर याला भाग दिला तर 4 9 36 होतील बरोबर आहे. आणि 9 8 किती व्हायला पाहिजे, 72. तर इथं तुम्हाला 72 अंश यायला पाहिजे. चेक करा तुम्ही. त्याच्यानंतर 90 आहे, परत इथे 90 आहे बघा, खाली 400 आहे, त्याला गुणिले 360 आहे. परत 0 0 कट करा, हे 0 हे 0 कट करा. परत 4 9 36 आणि 9 9 किती येईल, इथं 81 येईल. ठीक आहे. आता 60चं किती येईल बरं, इथं 60 भागिले किती येईल, इथं 400 गुणिले 360. परत एक 0 कट करा, इथला इथला कट करा. 4 9 36 आणि 9 सखी 54 यायला पाहिजे. इथं किती यायला पाहिजे, 9 सखी 54. ठीक आहे. आता शेवटचं कोण आहे बरं, 50. सो 50 भागिले किती करावं लागेल, 360 सॉरी 400 आणि त्याला गुणिले किती करावं लागेल, 360. तर एक 0 कट करा, इथला एक 0 कट करा. परत 4 9 36 होतील बरोबर आहे. आणि 9 पाची किती येईल, इथं परत 45 डिग्री. लक्षात येते. सो इथे पण 45, पहिल्यांदा पण 45 आलं. आता या सगळ्यांची बेरीज करा परत, किती यायला पाहिजे बरं, 360 यायला पाहिजे. तुम्ही तुमचं चेक करू शकता. जर 360 आली तर बरोबर आहे, नाही तर समजायचं चुकलं. आता काय करायचं बरं, आता तुम्हाला परत एक वर्तुळ काढायचं. ठीक आहे.
आता या वर्तुळामध्ये परत काय करायचंय, कुठून तरी एक लाईन ओढायची, तुम्हाला कुठून तरी एक रेडियस काढायची, त्रिज्या काढायची. आता पहिला किती सांगितला बरं, 45. तुम्ही इथं कोन मापक ठेवा, इथून कुठंतरी तुमचा इथं 45 येईल. बरोबर आहे, इथं काय येईल बरं 45. आता 45 कोणता विषय सांगितला बरं, इंग्रजी. सो इथं इंग्रजीबद्दल लिहून टाकायचं. लक्षात येतं. आता दुसरा कोणता आला बरं, 63 डिग्री. परत इथं ठेवा आणि इथून कुठून तरी मोजा, तुमचा 63 डिग्री इथं कुठं तरी येईल. बरोबर आहे, सो हे येईल तुमचा 63 डिग्री. आता हे कोण सांगितलं बरं, मराठी. तर मराठी घ्या. त्याच्यानंतर कोण सांगितलं बरं, 72 डिग्री. परत इथं ठेवा, इथं कुठंतरी तुमचा 72 डिग्री. बरोबर आहे, सो इथं लिहा तुम्ही 72 डिग्री. आणि हा कोणता विषय सांगितला बरं, विज्ञान. सो इथं विज्ञान लिहा. परत कोण मापक इथे ठेवा. त्याच्यानंतर किती सांगितलं बरं, 81 डिग्री. सो 81 डिग्री, हे 72 थोडंसं मोठं झालं, आपण याला थोडं कमी करू. ठीक आहे, इथं कुठंतरी करू. त्याच्यानंतर कोण आहे बरं, 81 डिग्री. सो 81 इथं कुठंतरी यायला पाहिजे, तुमचं 81 डिग्री आहे. ठीक आहे, आणि 81 डिग्री कुणासाठी सांगितलं बरं, गणित. सो गणितसाठी लिहा. थोडंसं बघा, हे व्यवस्थित काढा. आता मी डायरेक्ट काढलं, तुम्ही व्यवस्थित काढा. त्याच्यानंतर 54. सो इथं कुठंतरी तुमचा 54 यायला पाहिजे. सो हे तुमचं येईल 54 डिग्री. आणि हे कोण सांगितलं बरं, सामाजिक शास्त्र. ठीक आहे, आणि हे कोण आहे बरं, राहिलेला कोण असेल तुमचा 45 डिग्री. आणि हे कोण सांगितलं बरं, हिंदी. शेवटचा कोण असेल 45, कारण की लास्टचा कोण आहे बघा ना, 45 आहे, तो काढायची गरज नाही. तर तुमचा ग्राफ उत्तालेख जो आहे तो आता यायला पाहिजे. लक्षात येतं. आणि या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे म्हटलं मी, 360. चेक करा तुमची पण येते का, की कुठं राहिलं मिस्टेक काय असेल तर सांगू शकता. आता सेम याच्यामध्ये पण तसंच करायचं. काय करावं लागेल बरं, आता या सगळ्यांची बेरीज काही येईल बघा, 0 0 5, 5 आणि 5 10 शिला 0, हाचा आला 1. बरोबर आहे, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7. बरोबर आहे, 17, 17. आणि त्याच्यानंतर किंवा असं करा, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. इथं आलं 21. बरोबर आहे, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. 5 आणि 5 10 आणि 4 14. ठीक आहे, आणि हे तर तुमचं असंच राहील 0 आणि हातचा आला इथं 1. बरोबर आहे, सो हे किती झाले तुमचे 15. 5 आणि 1 6, 2 आणि 1 किती यायला पाहिजे इथं 3, तो 360. चेक करा 360 येते का. 5 आणि 5 शिला 0, 7 1 7, 7 2 14, 14 आणि 5 किती झाले बघा 19. बरोबर आहे, इथला 21 आणि 26, 26 आणि 4 30. बरोबर आहे, 30 आणि 5 35, 350 येते का. चेक करा एकदा. पाच आणि 5 10 शिला 0. बरोबर आहे, हाचा आला 1, इथं 1 देऊया आपण. सो 7 आणि 7 7 आणि 7 14, 14 आणि 5 19, 19 आणि 1 20, 20 आणि 6 26, 26 आणि 4 किती झाले बघा 30, 30 आणि 5 35, 35 आणि 1 36. सो 360 येतं. बरोबर आहे, चेक करा तुम्ही पण 360 येतं का. ठीक आहे, आता तर काय 360 आलं म्हटल्यावर सोपं आहे. हे 40 भागिले 360 गुणिले किती करायचं बरं 360, ते एकट होतील. किती येईल बरं इथं 40 डिग्री. बरोबर आहे, प्रत्येकामध्ये काय होईल बरं. आता इथं किती दिलंय तुम्हाला, याच्यामध्ये दिलंय तुम्हाला 50. बरोबर आहे, भागिले किती बघा 360, गुणिले किती करावं लागेल 360, तर हे कट झाले, तर इथे किती येईल बरं 50 येईल. बरोबर आहे, त्याच्यानंतर किती दिले बघा 75, त्याला भागिले किती दिले बरं 360 गुणिले 360, ते कट झाले, ते किती येईल बरं 75 येईल. बरोबर आहे की नाही. याचं पण किती येईल बरं सेम तसंच 50, याचं किती येईल बरं 70, आणि याचं किती येईल बरं मग 75. बरोबर आहे, चेक करा किती येईल 75. आणि या सगळ्यांची बेरीज आता सांगितलं ना आपण 360 येते. तुम्ही पण बघा याची बेरीज किती येते 360. हे लिहायची गरजच नाही ना, ते कॅन्सल होतील, एवढं तर कळलं सगळ्यांना. ठीक आहे, आता सेम काय करायचं बरं, वृत्तालेख काढायला सांगितला. सेम परत एक वर्तुळ काढा आणि त्याच्यामध्ये काय करा, पहिल्यांदा किती आहे 40 आहे, तर 40 दाखवा. बरोबर आहे, इथं कुठंतरी समजा तुमचा 40 आहे. आणि कुणाबद्दल सांगितलं बरं 5वी बद्दल, तर ते लिहून काढा. दुसरं कोण सांगितलं बरं 50, तर 50 इथं कुठंतरी काढा. ठीक आहे, सो ते किती कुणाबद्दल सांगितलं बरं 6वी बद्दल. त्याच्यानंतर कोण सांगितलं बरं 75, सो 75 इथं कुठंतरी येईल तुमचा. आणि कुणाबद्दल सांगितलं बरं 7वी बद्दल, ते लिहा. त्याच्यानंतर कोण सांगितलं बरं 50, सो परत 50 इथं कुठंतरी येईल. आणि हे कुणाबद्दल सांगितलं बरं 8वी बद्दल. बरोबर आहे, त्याच्यानंतर कोण सांगितलं बरं 70, सो 70 इथं कुठंतरी येईल तुमचा. आणि इथं कोण येईल बरं 75, तो 75 तुमचा मोठा दिसायला पाहिजे. लक्षात ठेवा 70 पेक्षा तुमचा 75 मोठा दिसायला पाहिजे. ठीक आहे, कारण 75 मोठा आहे ना, सो हे 75 येईल. आणि 70 कुणाबद्दल सांगितलं बरं 9वी बद्दल, सो इथं लिहा 9वी.
आणि हे कोणाबद्दल सांगितलं 10वी, तर इथं लिहा 10वी, झालं. एवढंच करायचं होतं. सो हे पण तुम्हाला बोर्डच्या एक्झामला 3 किंवा 4 मार्कला क्वेश्चन्स येतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला या पद्धतीने त्याला लिहायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. चला मग पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. इथे पण काय करायचं बरं, तुम्हाला सेम तीच प्रोसेस करायची. काय बरं, या सगळ्यांची बेरीज करायची. तर किती होईल बघा, 5 आणि 5 10शीला 0, बरोबर आहे. हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10. सो 100 येईल. चेक करा 100 येते का. 5 आणि 5 10शील 0, हातचा आला 1, बरोबर आहे. 3 आणि 1 4 आणि 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 आणि 1 10, 100 येते. इथं पण तसंच करायचं. पहिल्यांदा किती दिले बघा, 30, त्याला भागिले 100 गुणिले किती करावं लागेल बरं, 360. तर हे 0 हे 0 कट करेल, इथं हे 0 हे 0 कट करेल, बरोबर आहे. आता 3नी 36ला गुणायचं, तर साइन तिरिक 18, हातचा आला 1, 3 तिरिक 9 1 10, 108 डिग्री यायला पाहिजे. चेक करा. त्याच्यानंतर 15 दिले. सो 15 भागिले किती करावं लागेल बरं, 100 गुणिले किती करावं लागेल बरं, 360. परत 0 0 कट करा, बरोबर आहे. याला 5नी भाग द्या बघा, किती आहे बघा. इथं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही असं वेगळं करा. 15 भागिले 100 गुणिले 36, 360. तर 1 0 कट झाला. याला 5नी भाग दिला तर 5 तिरिक 15, 5 दोन्ही 10. परत 2 याला भाग दिला तर किती येईल बरं, 18. आणि 18 तिरिक किती होतात, 54, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण आहे बघा, 25, त्याला भागिले 100 गुणिले किती आहे बघा, 36, 360 सॉरी. ते 0 कट करा, नाही तर डायरेक्ट करा. 25 चोक 100, बरोबर आहे. आणि 4नी याला भाग द्या, 4 9 36, म्हणजे किती येईल इथं, 90 डिग्री. चेक करा तुम्ही, इथं 90 डिग्री येतं का. लक्षात येते कसं सोडवलंय. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा, तुम्हाला जसं लिहायचं तसं. सो इथे यायला पाहिजे बघा, 25 भागिले 360, सॉरी 360 नाही, इथं किती यायला पाहिजे, 100 गुणिले 360, याला भाग दिला तर 90 येईल. आता किती आहे बघा, 20 भागिले 25 गुणिले 360 बरोबर किती येतं. ठीक आहे. सो इथे किती आहे बघा, 100 आहे. ठीक आहे. सो 25 चोक किती येतील इथं, 100 येतील. नाही, इथं 20 आहे. ठीक आहे. सो 20 5 100, बरोबर आहे. सो 5नी आपल्याला 36ला भाग द्यावा लागेल, किंवा इथं हे 0 कट करा, इथं हे 0 कट करा. परत दोन्ही काय करा, 10ला भाग द्या, तर 2 पंचे 10 येईल, 5 येईल खाली, बरोबर आहे. सो 5 सख 30, हातच्या आले 3, 5 तिरिक 15, 16 17 18, 180 डिग्री येतं का, चेक करा. हे 0 0 कट झाला, इथं 0 0 कट झाला, नाही 180 नाही येणार, इथं 2च राहील ना वर. ठीक आहे. बघा हे 0 कट झाला. एक मिनिट, मी इथं लिहितो, तुम्हाला कळत नसेल तर. किती आहे बघा इथं, 20 भागिले किती आहे बघा, 100 गुणिले किती आहे बघा, 360. हे 0 कट झाला, हे 0 कट झाला, 36 दोन्ही किती येईल बरं, 72, बरोबर आहे. सो इथं 20 आहे. सो किती येईल, 200, बघा किती येईल, वरती येईल 20, खाली 100 गुणिले 360, आणि यांचा गुणाकार वगैरे केला, सोडवलं तर 72 डिग्री. लक्षात येते. आता 10चं किती येईल बरं, इथे येईल 10, खाली 100 गुणिले किती येईल बरं, 360. हे 0 कट करा, हे 0 कट करा, तर किती राहिले बरं इथं, फक्त 36 डिग्री. चेक करा 36 राहतं का. लक्षात येतं कसं सॉल्व्ह केलं आपण ते. ठीक आहे. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन्स तर येत असतील बघा, एवढं काही प्रॉब्लेम नाही येणार सगळ्यांना, बरोबर आहे. येत नसतील तर सांगा, आपण त्याला थोडंसं अजून चांगल्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करू. चला मग आता काय करावं लागेल बरं, एक वर्तुळ काढावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. आणि पहिला किती कोण घ्यायचा बरं, 108. मग इथे कोण मापक ठेवा, इथून 108 कुठंतरी तुमचा इथं यायला पाहिजे. सो ह्या यायला पाहिजे 108 डिग्री. आणि हे कुणाबद्दल सांगितलं बरं, आंबा. कुणाबद्दल सांगितलं, आंब्याबद्दल. त्याच्यानंतर 54, तर 54 इथं कुठंतरी यायला पाहिजे तुमचा, बरोबर आहे. आणि हे कुणाबद्दल सांगितलं बरं, मोसंबीबद्दल. सो हे घ्यावं लागेल. याचा काहीच काम नाहीये, सगळं याचा डाटा आहे, हेच घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर 90. सो 90 कुणाबद्दल सांगितलं बरं, 90 सांगितलं तुम्हाला सफरचंद. लक्षात येते. त्याच्यानंतर चिकू. चिकू किती सांगितलं बरं, 72. सो इथं कुठंतरी तुमचा 72 चिकू येईल. लक्षात येते. आणि इथं किती सांगितलं बरं, इथं सांगितलं तुम्हाला 36. आणि हे कुणाबद्दल सांगितलं, संत्रा. लक्षात येते. सो तुम्हाला अशा प्रकारे हा ग्राफ वृत्तालेख काढायचा होता. लक्षात आलं. हे कसं काढायचं का आलं, या सगळ्यांची बेरीज करायची, किती येते बघायचं, आणि तेवढ्यानी प्रत्येकाला काय करायचं, भागायचं, आणि त्याला कितीने प्रत्येकाला गुणायचं, 360नी. तर तुम्हाला त्याचं कशामध्ये उत्तर होईल बरं, त्याचं कोणामध्ये होतं, केंद्रीय कोणामध्ये कन्व्हर्जन होतं, किंवा त्याचं उत्तर येतं. आणि केंद्रीय कोण मग असा काढायचा. लक्षात येतं. बऱ्याच वेळेस इथं चुकतं, तर लक्षात ठेवायची याची बेरीज 360 यायला पाहिजे. म्हणजे चुकलं त्याचा अर्थ समजा तुमची बेरीज 360 नाही आली म्हणजे कुठंतरी चुकतंय. लक्षात येते. सो यांची बेरीज 360 यायला पाहिजे. आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 काय सांगितलं बघा. आता थोडासा याच्यामध्ये काय दिले बरं, की एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख दिलाय.
म्हणजे आता तुम्हाला वृत्तालेख दिलाय आणि तुम्हाला उत्तरं काढायची. ठीक आहे. आता काय सांगितलं बघा पहिल्या याच्यामध्ये, की एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत. आपल्याला काय सांगितलं, एकूण व्यावसायिकांची संख्या किती आहे बरं, 10,000, म्हणजे सगळ्यांची संख्या 10,000 आहे. तर आपल्याला बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहे हे काढायचं आहे. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण सूत्र बघितलेलं आहे बघा ऑलरेडी. ठीक आहे. सो तुम्हाला इथे एकदा मी रिकॉल करून दाखवतो. सूत्र काय बघा, वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप, बरोबर आहे, केंद्रीय कोनाचे माप बरोबर आहे. सो आपल्याला इथं हे सूत्र वापरावं लागेल आणि मग काढावं लागेल. लक्षात येतं. सो इथे काय लिहावं लागेल बरं, केंद्रीय, ठीक आहे, कोनाचे माप बरोबर. हे सूत्र पाठ करा, लक्षात ठेवा. या सूत्रावरून हे दोन प्रश्न सोडवायचे आपल्याला, 5वा आणि 6वा. केंद्रीय कोनाचे माप बरोबर काय असतं बरं, कुणाबद्दल विचारलं आपल्याला बरं, की बांधकाम क्षेत्राबद्दल, बरोबर आहे. सो काय लिहावं लागेल बरं, की बांधकाम क्षेत्रात, आपल्याला बांधकाम क्षेत्राबद्दल विचारलं ना, तर काय लिहावं लागेल बरं, बांधकाम क्षेत्रात व्यावसायिक, त्याला भागिले काय लिहावं लागेल बरं, एकूण व्यावसायिक. एकूण किती व्यावसायिक दिले तुम्हाला, संख्या दिलेली आहे बघा. एकूण व्यावसायिक गुणिले किती करायला सांगितलं होतं बघा, 360. सूत्र आठवतंय बघा. बांधकाम कोणत्या क्षेत्रातील विचारले, बांधकाम क्षेत्रातील. मग वर बांधकाम क्षेत्रातील येतील, खाली काय येतील बरं, एकूण, आणि गुणिले किती येईल, 360. आता केंद्रीय कोनाचे माप, कोणत्या केंद्रीय कोनाचे माप विचारले बरं आपल्याला, बांधकामाचेच दिलेले. मग बांधकामाचे इथं लिहा वाटल्यास, बांधकामाचे केंद्रीय कोनाचे माप. मग बांधकामाचे केंद्रीय कोनाचे माप किती आहे बरं, 72. बरोबर आहे. बघा इथं बांधकामाचे किती दिले, 72 दिले. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक माहित नाही, ते तसेच लिहा, कारण तेच काढायचे आपल्याला. बरोबर आहे. क्षेत्रातील व्यावसायिक, त्याला भागिले किती लिहावं लागेल बरं, टोटल किती आहे 10,000, गुणिले इथं किती लिहावं लागेल बरं, 360. लक्षात आलं काय काय केलं आपण ते. सो इथून तुम्ही काय करू शकता, हे शून्य इथून तुम्ही कट करू शकता. आता काय होईल बघा, जे भागाकारामध्ये ते इकडे आल्यानंतर लक्षात ठेवा गुणाकारामध्ये जातात. ठीक आहे. आणि जे इकडे गुणाकारामध्ये ते इकडे आल्यानंतर कुठे जातील बरं, भागाकारामध्ये. ते इकडे कोण आहे बरं, 36 आहे, तर तो इकडे आला भागाकारामध्ये, कारण की एक शून्य कट केला. सो बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक. आता बघा 36 दोन्ही किती होतील, 72. सो 2 गुणिले 1000 केलं तर किती येईल बरं, सो 2 गुणिले 1000 केल्यानंतर किती येईल बरं, 2000. बघा ना, 36 एक 36, 36 दोन्ही 72, तर 2 गुणिले 1000 केलं तर 2000 येतील. म्हणजे बांधकाम क्षेत्रातील जे व्यावसायिक आहेत ते किती आहेत बरं, टोटल 2000 आहे. लक्षात आलं काय केलं, हे सूत्र लक्षात ठेवा. कुणाबद्दल जरी विचारलं तर, आता कुणाबद्दल विचारलं बघा, की प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत. आता मला सांगा, प्रशासन क्षेत्रात किती आहे बरं, 36 आहे, तर तुम्हाला त्याचा अंश काय घ्यावं लागेल बरं, 36 घ्यावं लागेल. त्याची एकूण संख्या किती आहे बरं, 10,000, गुणिले काय करावं लागेल बरं, 360, आणि मग त्याला सोडवायचं. मग कुणाचं येईल बरं, प्रशासन क्षेत्रातील येईल. लक्षात येते. सो इथे वाटल्यास आपण काढूया. हे इथपर्यंत क्लिअर आहे. आता कुणाबद्दल विचारलं बरं, प्रशासन क्षेत्रातील, ठीक आहे, प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिक, त्याला भागिले काय लिहावं लागेल बरं, एकूण व्यावसायिक. लक्षात येते सूत्र काय येईल, आणि याला गुणिले काय करावं लागेल बरं, 360 करावं लागेल. बरोबर आहे. आता हे कुणाबद्दल बरोबर लिहावं लागेल बरं आपल्याला, बांधकाम क्षेत्र, हे कुणाबद्दल विचारलं आपल्याला, प्रशासन क्षेत्रातील. आता प्रशासन क्षेत्रात किती आहे बघा, प्रशासन कुठे गेलं, हे इथे आहे बघा. याच्यात किती आहे बरं, 36 आहे. सो इथे किती लिहावं लागेल आपल्याला, 36 अंश. इथं लिहायचं प्रशासन क्षेत्रातील केंद्रीय कोनाचे माप. आता लिहिलं 36. सो काय येईल बरं इथं, 36. बरोबर आहे. इथे यायला पाहिजे बघा 36. बरोबर. आता प्रशासन क्षेत्रातील माहित नाही, तर ते तसंच लिहू आपण. ठीक आहे. त्याला भागिले किती आहे बरं, एकूण किती आहेत बरं आपल्याकडे, 10,000, गुणिले किती आहे बरं, 360. आता परत काय होईल बरं, जे भागाकारामध्ये ते इकडे आल्यानंतर काय होतील, याला गुणाकारामध्ये जातील, आणि जे गुणाकारामध्ये ते इकडे आल्यानंतर काय होतील बरं, भागाकारामध्ये जातील. बघा हे येईल प्रशासन क्षेत्रातील
ठीक आहे. आता मला सांगा हे 36 गुणिले, बरोबर आहे, इथं काय बघा 36 आहे, हा भागाकारामध्ये होता, इकडे आला गुणाकारामध्ये, हा गुणाकारामध्ये होता, इकडे आला भागाकारामध्ये. एक शून्य कट करा, 36 नी 36 कट करा, म्हणजे किती आहे बरं, प्रशासन क्षेत्रात किती आहेत, 1000 असायला पाहिजे. प्रशासन क्षेत्रात किती असायला पाहिजे, 1000. बघा ना, मला सांगा याचं 2000 आलं, याचं किती होतं बरं, 72% होतं. याचं किती आहे बरं, 36 म्हणजे 72च्या किती अर्धे, मग त्याच्यात किती यायला पाहिजे, याच्यात 2000 आले, त्याच्यात किती यायला पाहिजे, प्रशासन क्षेत्रात 1000 यायला पाहिजे. लक्षात येतं. सो आपल्याला ते तोंडी पण येतं, पण आपल्याला असं फॉर्म्युल्याने व्यवस्थित काय करावं लागतं, दाखवावं लागतं. क्लिअर आहे. सो 2 प्रश्न कळाले सगळ्यांना. आता तिसरा काय दिला बरं, उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहे. आता मला सांगा उत्पादन क्षेत्रात किती दिलंय बरं, 90 डिग्री दिलाय. सो इथं काय लिहावं लागेल बरं, उत्पादन, ठीक आहे, क्षेत्रातील केंद्रीय कोन बरोबर उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक, बरोबर आहे, त्याला भागिले काय, एकूण व्यावसायिक, त्याला गुणिले काय बघा 360. ठीक आहे. सो आता उत्पादन क्षेत्रातील किती दिला बघा, उत्पादन क्षेत्रातील किती दिला, केंद्रीय कोन 90. सो इथे लिहा बघा 90. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्रातील माहित नाही, सो किती व्यावसायिक आहेत, तर उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक तुम्ही व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे. थोडंसं माझं मराठीचं अक्षर खराब येतंय, थोडंसं व्यवस्थित लिहा. आणि एकूण किती आहेत बरं, 10,000 आहेत. गुणिले किती आहे बरं, 360. चेक करा, एकूण किती आहेत, 10,000 आहे. ठीक आहे. आता काय होईल बरं, जे भागाकारामध्ये ते इकडे आल्यानंतर काय होतील, गुणाकारामध्ये जातील, बरोबर आहे. आणि जे गुणाकारामध्ये ते इकडे आल्यानंतर काय होतील बरं, भागाकारमध्ये जातील. आता इकडे कोण आहे, उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक. ठीक आहे. सो इथे काय होईल बरं, हे शून्य कट करेल, बरोबर आहे. आता याला जर भाग दिला तर 9 भाग जातो बघा, बरोबर आहे. 9 चौक किती होतील, 36, आणि 9 दाई किती होतील इथं, 90. आता याला 4 पण भाग जातो बघा, हे 10 गुणिले 4 याला भाग दिला तर 4 1 4, 4 2 8, बरोबर आहे. उरतील इथं 4 5 20. चेक करा, 4 2 8, उरल तुमचा एक शून्य इकडे घ्यावं लागेल, किती झाले बरं, सो आय थिंक मला वाटतं 250 यायला पाहिजे. चेक करा. ठीक आहे. 4नी पहिल्यांदा काय केलं मी, काय आलं, याला 9 भाग दिला, 9 चौक 36, 9 दाई 90. त्याच्यानंतर 4 आले, परत एक शून्य कमी केला, आता 4नी भाग दिला, 4 2 8, उरले 2, 20 झाले, 4 5 20 आणि 0, बरोबर आहे, म्हणजे 250 यायला पाहिजे. चेक करा. आता काय करायचं तुम्हाला, 10 गुणिले किती करायचं बरं, 250 करायचं. बरोबर काय लिहायचं, हे तसंच लिहायचं. आता 10 गुणिले 250 केलं तर किती होईल बरं, 2500 होईल, बरोबर आहे. सो उत्पादन क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत बरं, 2500. पण त्यांनी काय सांगितलं बरं, आपल्याला त्यांनी सांगितलं बघा, प्रश्नामध्ये काय सांगितलं की किती टक्के व्यावसायिक आहेत, टक्केवारी काढायची. मग टक्केवारी कशी काढतात ते हे आपण अर्थनियोजन मध्ये शिकलो. टक्केवारी कशी काढतात बरं, सो किती टक्के आहेत हे कसं काढणार बरं आपण, किती आहेत बरं, 2500 आहेत. कुणाला आहेत बरं, 10,000ला, बरोबर आहे. कुणाला आहे, 10,000ला. गुणिले किती करावं लागेल, 100, कारण की आपल्याला टक्केवारी काढायची. मग टक्केवारीमध्ये काढायचं असेल तर 100नी गुणावं लागतं, टक्केवारीमधून काढायचं असेल तर 100नी भागावं लागतं, बरोबर आहे. सो हे 2 शून्य इथं काय करा, हे 2 शून्य इथं कट करा, हे 2 शून्य इथं कट करा, म्हणजे किती टक्के येतील, 25%. लक्षात आलं. हे 2 इथं 2 शून्य कट केले, हे 2 याच्या सोबत कट केले तर 1 राहील. आता खाली 1 लिहिला काय आणि नाही लिहिला काय, काही फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो उत्पादन क्षेत्रातील तुम्हाला टक्केवारी विचारली ती किती आहे बरं, 25%. मग इथं लिहायचं की उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक हे किती टक्केवारीमध्ये, 25 टक्केवारीमध्ये. आणि संख्येमध्ये किती आहेत बरं, 2500. लक्षात येतं, संख्येमध्ये आहेत 2500 आणि टक्केवारीमध्ये आहेत 25. क्लिअर आहे, ओके, ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आहे बघा, हे तर काय तुम्हाला यायलाच पाहिजे, एकदम सोपा आहे. काय सांगितलं बरं, की शेअरमध्ये एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा उर्तालेख दिलेला आहे. ठीक आहे. आता दिले बघा, स्थावर मालमत्ता, शेअर्स, त्याच्यानंतर पोस्ट, बँकेतील ठेव, म्युच्युअल फंड वगैरे दिले. आणि काय सांगितलं बरं, पहिल्यांदा सांगितलं शेअरमध्ये गुंतवलेली एकूण रक्कम किती आहे बरं, 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती. आता शेअरमध्ये गुंतवणूक तुम्हाला दिलेली आहे, आता एकूण गुंतवणूक काढायची. मग काय लिहावं लागेल बरं, शेअर मधला केंद्रीय कोण, कशामधला बरं, शेअर्स मधला.
बरोबर आहे. कशामधला घ्यावा लागेल आपल्याला? शेअर्स मधला घ्यावा लागेल. बरोबर. काय लिहावं लागेल बरं? शेअर मधली गुंतवणूक भागिले काय लिहावं लागेल बरं? एकूण गुंतवणूक. बरोबर आहे. आणि याला गुणिले काय करावं लागेल बरं? याला गुणिले करावं लागेल 360. अगोदर सारखंच. आता तुम्हाला काय सांगितलं बरं? की शेअर्स मधला केंद्रीय कोण किती दिलाय बरं? 60. तर तो आपल्याला लिहावा लागेल. बरोबर आहे. आता आपल्याला काय दिले बरं? शेअर मधील गुंतवणूक पण दिली. किती दिली बरं? 2000. आपल्याला एकूण गुंतवणूक दिली नाही, ती काढावं लागेल. एकूण गुंतवणूक लक्षात येतं. त्याला गुणिले किती दिले बरं? 360. लक्षात आलं. आता बघा, हा 360 गुणाकारामध्ये इकडे आला. बरोबर आहे. तर काय होईल बघा, इकडे आला तर, किंवा याला इकडे घेऊन जा सरळ सरळ. हा भागाकारामध्ये इकडे गेलात काय होईल? गुणाकारामध्ये. म्हणजे एकूण गुंतवणूक. बरोबर आहे. एकूण गुंतवणूक बरोबर काय येईल बरं? याला अलीकडे घेऊन जा तर काय होईल? 2000 भागिले 60 गुणिले किती येईल बरं? 360. तर इथून शून्य कट होईल. 6 याला भाग दिला तर 6 6 36 होतील. ठीक आहे. तर साई दोन्ही किती झाले इथं? 12 आणि वरचे 3 शून्य. म्हणजे याचा अर्थ एकूण गुंतवणूक किती आहे बरं? 12000. त्यांची एकूण गुंतवणूक किती आहे? 12000. लक्षात आलं. आता काय विचारलं? एकूण गुंतवणूक विचारली. आता तुम्हाला वरचं दिलं होतं, त्याचा कोण पण आहे, वरचं पण आहे, 360 पण आहे. तर एकूण गुंतवणूक तसंच ठेवा. मग हे भागाकारामध्ये इकडे गेलं तर गुणाकारामध्ये जाईल. हा गुणाकारामध्ये इकडे आणला तर भागाकारामध्ये जाईल. हे दोन तसेच ठेवले. याच्यातला एक शून्य कट केला. 6 आणि 36ला भाग दिला तर 6 आलं. 6 दोन्ही 12. म्हणजे किती आलं बरं? 12000 आलं. लक्षात आलं. म्हणजे त्याची जी एकूण गुंतवणूक आहे ती किती आहे? 12000. आता काय सांगितलं बरं? बँकेतील ठेवीची रक्कम. याचा अगोदरचा प्रश्न सोडवला तसंच काय सांगितलं बघा, 2 मध्ये बँकेतील, ठीक आहे, बँकेतील ठेवीची रक्कम. लक्षात येते. सो बँकेतील ठेवीची रक्कम हे काढायचे आपल्याला. मग काय लिहावं लागेल बरं? बँकेतील ठेवीच्या रक्कमेचा काय बरं? केंद्रीय कोन. मी डायरेक्ट सूत्र लिहितो बघा. केंद्रीय कोन बरोबर काय लिहावं लागेल बरं? बँकेतील रक्कम भागिले काय लिहावं लागेल बरं? एकूण रक्कम गुणिले काय करावं लागेल बरं? 360. आता बघा ना, एकूण रक्कम तुम्हाला आता काढली आपण. बरोबर आहे. एकूण रक्कम आता दिलीत ना, आता काढली. सो ती इथं ठेवून द्यायची. आता बघा, बँकेतील, बँक कुठे गेली? बँकेची किती दिली बरं? 90. सो 90 केंद्रीय कोण झाला. बँकेतील एकूण रक्कम माहीत नाहीये तर ते तसंच ठेवा. लक्षात येते. सो इथं काय येईल बघा, बँकेतील एकूण रक्कम, ठीक आहे, त्याला भागिले एकूण रक्कम किती आपल्याकडे बरं? 12000 गुणिले 360. लक्षात ठेवा ही 12000 कोणती आहे? सगळ्यांची मिळून. आपल्याला फक्त बँकेतली विचारली. लक्षात येतंय. मग आता काय होईल बरं? इथून एक शून्य कट करा. हा 12000 इकडे न्या. सो काय होईल बघा? 90 गुणिले किती होईल इथं? 1200. त्याला भागिले किती येईल बरं? 360. आणि इकडे काय येईल बरं? बँक. ठीक आहे. हे पुढे लिहायचं एकूण रक्कम वगैरे. आता काय होईल बरं? इथून एक शून्य कट होईल. बरोबर आहे. याला जर 12 भाग दिला तर 12 दोन्ही 36 होतील. इथं 12 एक 12 येईल. बरोबर आहे. आता परत याला 2 जर भाग दिला तर 2 पंचे किती येईल? 10. आणि यांचा गुणाकार केला तर 9 पाची किती येतील बरं? 45. आणि हातचा एक शून्य जो होता तो आपला तो दिला इथं. बरोबर आहे. सो बँकेतील एकूण रक्कम जी आहे ती किती यायला पाहिजे बरं? 450. मग इथं लिहायचं बँकेतील, ठीक आहे, एकूण रक्कम किती बरं? 450. लक्षात ठेवा. आणि कधी लक्षात ठेवा? या 12000 पेक्षा वरची रक्कम कमीच यायला पाहिजे, कारण की टोटल आहे ना, सगळ्यांची मिळून आहे. आपल्याला फक्त बँकेची विचारली. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बरं? की म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली. आता मला सांगा, म्युच्युअल फंडमध्ये 60%, ठीक आहे, आणि स्थावर मालमत्तेत किती आहे बरं? 120%. म्हणजे याचा अर्थ स्थावर मालमत्तेत किती टक्के जास्त गुंतवली बरं? 60% गुंतवली. बरोबर आहे. सो त्यांच्यातल्या केंद्रीय कोनाचा जो फरक आहे तो किती आहे बरं? तिसऱ्याचं केंद्रीय कोनातील फरक कोणाचा बरं? तर ते तुम्हाला इथं लिहायचं. कुणाकुणाचं आहे ते सगळं इथं लिहायचं. कुणाकुणाचं विचारलं बरं? म्युच्युअल फंड आणि स्थावर मालमत्ता. ठीक आहे. सो स्थावर मालमत्ता वजा म्युच्युअल फंड.
ठीक आहे. स्थावर मालमत्ता किती आहे 120 अंश आणि हे म्युच्युअल फंड किती आहे बरं 60. याचा अर्थ यांच्यामध्ये किती अंशाचा फरक आहे बरं 60 अंशाचा आहे. ठीक आहे. स्थावर मालमत्ता आणि केंद्रीय कोनातील फरक किती अंशाचा आहे बरं 60 अंशाचा आहे. आता तुम्हाला 60 अंशाचा दिलाय तर त्याने विचारलं त्याच्यात किती रक्कम जास्त गुंतवली हे सांगायचंय. मग सेम तसंच सॉल्व्ह करायचं. काय बरं 60 बरोबर आहे. इथं काय लिहावं लागेल केंद्रीय त्यांच्यातली मालमत्तेतील फरक ठीक आहे भागिले किती बरं 12,000 गुणिले किती बरं 360. हा भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये होईल. सो 60 गुणिले 12,000 बरोबर मालमत्ता आणि 360 गुणाकारामध्ये इकडे आलं तर काय होईल बरं भागाकारामध्ये जाईल. बरोबर आहे. सो हे शून्य कट करा. परत याला 12 ने भाग द्या बघा. तर 12 1 12 12 2 24 12 3 36 इथं 12 1 12 बरोबर आहे. आता याला 3 ने भाग दिला तर 3 1 3 3 2 6. सो यांचा जर गुणाकार केला तर किती येईल बरं इथं 2000 येईल. सो यांच्यातील मालमत्ता जो आहे यांच्यातील फरक जो आहे तो कितीचा जास्त आहे बरं 2000चा. लक्षात येते. म्हणजे स्थावर मालमत्ता आणि म्युच्युअल फंड याच्यात 2000चा फरक जास्त आहे. म्हणजे स्थावर मालमत्तामध्ये 2000 रुपये जास्त गुंतवलेले आहेत. लक्षात येते. शून्य शून्य कट करा. 12 3 36 12 1 12 2 शून्य दिलेत बरोबर आहे. 3 2 6 शून्य आला 20 आणि 2000 बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं बरं शेवटचं की पोस्टात गुंतवणूक किती आहे. आता पोस्टात गुंतवणूक किती आहे तर पोस्टाचं किती दिले बरं 30 अंश दिले. आता ते तुम्हाला यायला पाहिजे बरोबर आहे. आता मी डायरेक्ट लिहून दाखवतो. पोस्टाचं किती दिले बरं 30 अंश. मग इथं लिहावं लागेल पोस्ट त्याच्यातील गुंतवणूक आणि खाली किती लिहावं लागेल बरं 12,000 गुणिले किती लिहावं लागेल बरं 360. ते एक शून्य कमी करा. हा भागाकारामध्ये इकडे आला तर गुणाकारामध्ये जाईल बरोबर आहे. इकडे कोण राहील बरं पोस्ट आणि 36 गुणाकारामध्ये इकडे आला तर भागाकारामध्ये बरोबर आहे. याला 12 ने भाग दिला तर 12 3 36 आणि 12 1 12 बरोबर आहे. याला 3 ने भाग दिला तर 10 येईल. म्हणजे इथं किती आलं बरं 1000. म्हणजे पोस्टात जी गुंतवणूक आहे ती पोस्टामध्ये किती गुंतवणूक आहे बरं 1000 रुपये. लक्षात येतं. सो हा तुमचा सराव संच जो होता त्याच्यातला शेवटचा प्रश्न होता. लक्षात ठेवा बोर्डच्या एक्झामला याच्यावर आधारित क्वेश्चन बऱ्याच वेळेस असतात. मुलांना कन्फ्युजन जास्त होतं अर्थ कळत नाही. तर लक्षात ठेवा एकूण गुंतवणूक कधी पण कुठं भागाकारामध्ये येईल आणि ज्या शेअरची सांगितली ज्या भागाची सांगितली ती वर येईल. गुणिले किती येईल बरं 360 आणि त्याचा कोण डाव्या साईडला येईल. लक्षात येतं. आणि जर इन केस तुम्हाला लक्षात येत नसेल तर बघायचं यांची स्थावर मालमत्ता तुम्हाला गुंतवणूक एक तर सगळी दिलेली असेल नाही तर वरची दिलेली असेल. या दोघांपैकी एक तुम्हाला दिलेलं असतं. लक्षात ठेवा हे असतं तुमच्याकडे हे असतं आणि या दोघांपैकी एक असतं. एक तुम्हाला काढायचंय. तर एकाची प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करा नीट सॉल्व्ह करा. ठीक आहे. हा लेक्चर आपलं थोडंसं मोठं झालं पण सराव संच आपल्याला संपवायचा होता त्याच्यामुळे आपण त्याला त्या पूर्ण वेळेमध्ये आपण पूर्ण कंप्लीट करायचा प्रयत्न केला. थोडासा वेळ जास्त झाला. सो व्यवस्थित नीट बघा. बोर्डच्या एक्झामला याच्यावर क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारतात. याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. व्यवस्थित त्याला सॉल्व्ह करा. सो अशा प्रकारे आपला हा सराव संच शेवटचा जो होता 6.6 वृत्तालेख काढायचा तो इथे संपला आणि आपला गणित भाग 1चा पूर्ण जो सिलेबस आहे तो इथे पूर्णपणे कव्हर झालेला आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पार्ट सेकंडकडे जाऊ आणि त्याचे चॅप्टर्स घेऊ. सोबत आपण प्रयत्न करू की बोर्डचे पण क्वेश्चन पेपर घेण्याचा जे पाठीमागे तुमचे झालेले आहेत त्यांचे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करू. तसं गणित भाग 1चा सगळा सिलेबस झालेला आहे. सो याचा एखादा क्वेश्चन पेपर आपण घेऊया एखाद्या आठवड्यामध्ये शनिवार रविवारी वगैरे. सो त्याला आपल्याला 2-3 तास लागतील कारण तुम्हाला 2 तासात सोडवायचा असतो आणि मला सोडून तुम्हाला एक्सप्लेन करायचं तर ॲटलिस्ट 3 तासाचं तरी ते लेक्चर होऊ शकतं. सो ते लवकरच आपण अपलोड करायचा प्रयत्न करूया. सो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. बघत राहा आपलं VCC ट्युटोरियल. कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. कुणाला शेअर वगैरे केलं नसेल तर ते पण करा. ठीक आहे. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला वगैरे पण सांगा तुमच्या रिलेटिव्हमध्ये वगैरे पण. सो आता 8वी आणि 9वीचे पण लवकरच लेक्चर येण्याचा प्रयत्न राहील आमचा. इंग्लिश परत मराठी मीडियम दोन्हीचा पण आणि 10वीचे पण सेमीचे येतील. पण आता सध्या 10वी मराठी मीडियमचे चालू आहेत. लवकरच सेमीचे पण येतील 8वी 9वीचे पण येतील. सो तुमचे भाऊ बहीण वगैरे कुणी असतील रिलेटिव्ह असतील सो त्यांना पण चॅनलला सबस्क्राईब करायला लावा म्हणजे येणारे व्हिडिओ त्यांना लवकर कळतील कधी आलेत. ठीक आहे. कारण की आपण प्रत्येकाला संपर्कामध्ये नसतो. सो चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन फास्ट येईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.